आज मी अशी साफसफाई करणार आहे ना की परत करायची गरजच लागणार नाही. सो गुड मॉर्निंग, कसे आहात सर्व? सो मी सकाळ सकाळी इथे नाश्त्यासाठी चपात्या बनवते आणि नाश्ता आमच्याकडे खूप हेल्दी असतो. जर भाजी चपाती नसेल तर मग चपाती आणि तूप, नाही तर मग चपाती मग दही असं काहीतरी मी देते त्यांना. कारण की घरातून बाहेर पडताना मग नेहमी मी असं इंटेन्शन असते की माझं नेहमी पोट भरलेलं असावं. कारण की दुपारचं जेवण कधी मिळेल नाही मिळेल माहिती नाही, वेळ मिळेल नाही मिळेल माहिती नाही. सो दुपारी मग अशी अक्षयच्या बाबांची मस्त चालू होती. सो दुपारी थोडाफार आराम केला. संध्याकाळच्या जेवणासाठी मी अंडा रस्सा बनवला, तो पण बिना उकडता डायरेक्ट फोडून अंडा रस्सा बनवला आहे. आणि जेवण झाल्यानंतर मी जेवणामध्ये खूप वेळ होता, तर तुम्ही विचार केला की आज वॉर्डरोबमधली खूप साफसफाई करायची. आणि अशी साफसफाई मी आज करणार आहे की परत करायची वेळ लागणार नाही. म्हणजे जे युजफुल नाही आहेत कपडे मी ते साईडला काढून ठेवणार आहे. कारण की लास्ट टाईम पण मी अशी साफसफाई केली होती आणि जवळजवळ मी 2-3 पिशव्या भरल्या होत्या. त्या 3 पिशव्यांच्या बदल्यात तुम्ही सर्व पिशव्या देऊन टाकल्या. आणि त्याच्यामध्ये थोडंफार ना मी एक भांडीवाल्यांकडून ना एक मस्त असं भांडं घेतलं की आपण जो बासमती राईस बनवतो ना, जिरा राईस बनवतो, ते त्यातलं पाणी नितळण्यासाठी एक भांडं यूज करतात. तसं मी भांडं घेतलं आहे. पैशांचा यूज न करता मी ते भांडं घेतले. तुमच्याकडे पण तुम्ही पण असं करता का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सो अशा प्रकारे बघा, हे जे क्लोथ्स आहेत ना ते मी लग्न अगोदर सिलाई करून घेतलेले. सो आता ते होत आहेत, पण मला तर ते घालण्यात काही इंटरेस्ट नाही. कारण की वर्क फ्रॉम होम असल्यामुळे कुठे जायला वेळच नाही मिळत. आणि माझी अशी साफसफाई चालू असताना बघा अक्षितचं काय चालू होतं. माझे जे मोजे होते, सॉक्स होते, ते त्याला घालायचे होते, हात मोजे पण घालायचे होते. सो त्याला खूप थंडी वाजत होती. सो अशा प्रकारे बघा ही सर्व मी युजफुल नसलेले कपडे साईडला घेतले. आणि हा माझा फेवरेट होता. सो ह्याच्यामध्ये फक्त एकच होते की ते ना सर्व नॉटच्या आधारावर होतं. सो मी ते देऊन टाकलं. सो मी ते 2-3दा यूज पण केलं, पण ठीक आहे चला. नंतर मी 1-2 पिशव्यांमध्ये भरून ठेवलं आणि पिशव्या मी डायरेक्ट वरच्या कबाटमध्ये टाकून दिल्या. सो अशा प्रकारे मी अशी साफसफाई तुम्ही पण नक्की करा की बाबा एकदा केली ना की वर्षभरापर्यंत साफसफाई करायची गरजच लागत नाही. कारण की आपण काय करतो, युजफुल पण कपडे तिथेच ठेवतो आणि न युजफुल पण कपडे तिथेच ठेवतो. त्यामुळे एवढा कबाट भरलेला असतो आणि कबाट ओपन केल्या सर्व कपडे खाली येतात. त्यामुळे जागाच राहत नाही जे आपण नवीन कपडे घेतो त्यासाठी. सो अक्षितला बिझी ठेवण्यामध्ये बघा असे मी बुक्स आणून ठेवलेत की त्याला आता थोडीफार ना आवड येत चालली की असं कलर करायचं आहे, असं लिहायचं आहे. सो स्वतःहून बोलतो की मला अभ्यास करायचा आहे. जर संध्याकाळी कधीही त्याला मूड आला ना त्याचा की मला अभ्यास करायचं आहे, ते प्रॉपर तो बुक घेतो. प्रॉपर कलर करायचं असेल तर कलरचे बुक घेतो, सर्व काही घेतो. आणि हे खूप ना युजफुल पण आहेत. म्हणजे आपल्या मुलांना ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी करून ठेवण्यासाठी ते मी घेऊन आली आहे. सो अशा प्रकारे माझं वॉर्डरोब पण सेट झालं आहे. अक्षयचे पण सेम तसंच केलं जे आज केलं आहे आणि माझे पण सेम तसंच केलं आहे. आता प्रशांतचं करायचं बाकी आहे. सो जेवून झालो आम्ही आणि खूप म्हणजे उद्यासाठी असा किचन रेडी करून ठेवलं आहे की आपण किचनमध्ये बघितल्या आपल्याला कामाची मोटिवेशन मिळेल. सो थँक्यू.